नमस्कार, मैं पायल शुक्ला और आप देख रहे हैं 24 न्यूज। आइए एक नजर डालते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों पर। बुलेटिन में सबसे पहले बात करेंगे थाने जिले के डोंबिवली की, जहां के गोगार्सवाड़ी इलाके से साइबर ठगी का एक चौंकाने वाला मामला सामने आया है। आपको बता दें कि एमएससी की छात्रा निधि तिवारी ने आरोप लगाया है कि उसके बैंक अकाउंट का इस्तेमाल साइबर फ्रॉड के लिए किया गया। निधि ने आरोप लगाया कि उसकी जानकारी के बिना उसके बैंक खाते से 2.5 करोड़ रुपए से अधिक के धोखाधड़ी वाले लेन देन किए गए, जबकि उसे इस बात की कोई जानकारी नहीं थी। पीड़िता के मुताबिक कुछ दिन पहले उसे बैंक से संदिग्ध ट्रांजैक्शन को लेकर सूचना मिली। जब उसने अपने बैंक अकाउंट की डिटेल चेक की तो उसमें भारी रकम के लेन देन का खुलासा हुआ। निधि का दावा है कि उसने कभी किसी को अपने बैंक डिटेल साझा नहीं किए। निधि ने जानकारी देते हुए बताया कि उसकी दोस्त चांदनी सिंह, जो आरबीएल बैंक में काम करती है, उसका अकाउंट खुलवाया था। बताया गया कि यह अकाउंट टारगेट पूरा करने के लिए खुलवाया गया था, जिसके कुछ समय बाद निधि को पता चला कि उसके अकाउंट में 2 करोड़ 60 लाख रुपए का ट्रांजैक्शन हुआ है। इतना ही नहीं, एक अन्य अकाउंट में 10 लाख रुपए का लेन देन भी सामने आया है। आरोप है कि उत्तराखंड के लोगों से ठगी कर यह रकम निधि के अकाउंट में जमा की गई और फिर ट्रांसफर कर दिया गया। छात्रा ने पुलिस पर आरोप लगाया है कि पिछले 3 महीनों में बार बार शिकायत दर्ज कराने के बावजूद पुलिस ने उसकी शिकायत पर गंभीरता से ध्यान नहीं दिया। इस मामले में उल्लासनगर के एक व्यक्ति की संलिप्तता की भी जानकारी पुलिस को दी गई है। पीड़िता का दावा है कि आरोपी को गिरफ्तार किया गया था, लेकिन बाद में उसे छोड़ दिया गया। मुख्यमंत्री साइबर क्राइम रोकने के बड़े बड़े दावे करते हैं, लेकिन डोंबिवली की एक छात्रा के साथ इतना बड़ा फ्रॉड हो जाता है और पुलिस गंभीरता से इसे लेती नहीं। आखिर न्याय कैसे मिलेगा? वहीं रामनगर पुलिस स्टेशन के सीनियर पुलिस इंस्पेक्टर गणेश जवादवाड़ का कहना है कि युवती की अर्जी मिल चुकी है और मामले की जांच जारी है। अब बड़ा सवाल यह है कि क्या इस मामले में पीड़िता को न्याय मिलेगा? क्या साइबर फ्रॉड के इस गंभीर मामले में पुलिस ठोस कार्रवाई करेगी? फिलहाल पुलिस जांच में जुटी है और उम्मीद है कि जल्द ही इस मामले का खुलासा होगा। लेकिन यह घटना एक बार फिर साइबर सुरक्षा को लेकर सतर्क रहने की चेतावनी देती है। नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष। मी आज तुमच्यासमोर एक वेगळा विषय घेऊन आलो आणि विषय आहे फ्रॉडचा। काल अधिवेशनामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फ्रॉड विषयी कशा प्रकारे फ्रॉड होतो, त्याच्या बाबतीत काय हेल्पलाईन सुरू केलेल्या आहेत या बाबतीमध्ये एक अधिवेशनामध्ये भाषण केलं। परंतु आपल्या जवळ ठाण्याच्या जवळ असलेल्या डोंबिवलीमध्ये राहणारी ही निधी तिवारी, ही निधीचं वय 19 वर्ष, ही एमएससीच्या फर्स्ट इयरला आहे। आता गेल्या वर्षी तिचं गेल्या बिर्ला कॉलेजला, आणि या मुलीला हिच्या एका मैत्रिणीने फोन केला आणि तिला सांगितलं की मला तुझ्या बँकेचं अकाउंट खोलायचं, तुझं डॉक्युमेंट्स दे। ती मुलगी बँकेत अकाउंट खोलायचं काम करायचं, तिने सांगितलं मला 1000 रुपये मिळतील, हे सगळं केलं तर तिने तिचे डॉक्युमेंट्स दिले। पुढे झालं असं की तिच्या नावावर एक नव्हे तर 2-3 अकाउंट वेगवेगळ्या बँकेमध्ये खोलले गेले, आणि ते अकाउंट खोलल्याच्या नंतर या निधीच्या अकाउंटवर एका अकाउंटवर पैसे घेतले गेले 2 कोटी 60 लाख रुपये, आणि दुसऱ्या अकाउंटला घेतले 10 लाख रुपये, आणि अजून काय अकाउंट खोलले असतील तर तिला माहित नाही। हे तिच्या समोर आले, ते ती आपल्या समोर आणते। बरं, अकाउंट खोलताना मोबाईल नंबर तिचा आहे का? तर तिचा नाही। दुसऱ्या तिराईत कोणाचा तरी मोबाईल अकाउंट नंबर घेऊन तिच्या नावाने अकाउंट खोलले गेले। 2 करोड 60 लाखाचं ट्रान्झॅक्शन तिच्या अकाउंटवर झालं। आणि हे पैसे कोणाकडनं घेतले? तर हे पैसे घेतलेले आहेत, मला वाटतं की महाराष्ट्र सोडून उर्वरित भागात उत्तराखंडातल्या विविध भागांमधनं लोकांना फसवणूक करून, विविध खोटे आमिष दाखवून, भूलथापा मारून, कोणीतरी जेलला आहे असं दाखवून या सगळ्यांकडनं 2 करोड 60 लाख रुपये हिच्या अकाउंटला घेण्यात आले। आता ही अमाऊंट खूप मोठी असणार आहे। ही 2 कोटी 60-70 लाखाची अमाऊंट ही हिच्या एकीच्या अकाउंटमध्ये आता आम्हाला दिसते। आणि मला वाटतं 2 कोटी 60 लाख रुपये घेतल्याच्या नंतर आता हा माणूस भेटला का, की हे अकाउंट कोणी खोलले होते, ऑपरेट कोणी केले होते? तो हो, हा माणूस देखील सापडला। हा उल्हासनगर मधला एक माणूस आहे, आणि ह्या माणसाने हे सगळे जे झोल आहेत त्या माणसाने केलेले आहेत। ही मुलगी पोलीस स्टेशनला गेली, रितसर पोलिसांना याच्या बाबतीत तक्रार दिली की माझ्या अकाउंटला एवढ्या कोटीचे पैसे आलेले आहेत, माझी ती परिस्थिती नाहीये, हे अकाउंट कसे खोलले गेले हे मला माहित नाही। तिने सगळी तिच्याकडे जी माहिती होती ती डोंबिवलीच्या रामनगर पोलीस स्टेशनला डोंबिवलीच्या ही सगळी माहिती दिली। आता ही मुलगी तक्रार दिल्याच्या नंतर मागच्या 1 महिना झाला पोलीस स्टेशनला राऊंड मारते, 3 महिने झाले पोलीस स्टेशनला राऊंड मारते। त्या माणसावर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाहीये।
म्हणजे एक मुलगी तिच्याबरोबर झालेला फ्रॉड हा जर समोर आणत असेल, पोलीस स्टेशनला समोरून जाऊन तक्रार देत असेल, प्रूफ देत असेल, माझ्या अकाउंटला हे एवढे एवढे पैसे, तिने स्वतः अनेक बँकांमध्ये जाऊन त्या स्टेटमेंट काढल्या आहेत आणि ते सगळं दिल्याच्या नंतर आता तिला पोलीस सांगतायत ते कंप्लेंटर नाहीये. कंप्लेंटरची गरज आहे. ही मुलगी सांगते माझ्या अकाउंटला खोटे पैसे आलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर कंप्लेंटर लागत असेल तर मला असं वाटतं मग कोण येणार आहे पुढे? मग मुख्यमंत्र्यांनी मोठी मोठी भाषणं का करावीत अधिवेशनामध्ये? माझं मत आहे या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. तिच्या अकाउंटला आता उद्या जर काही कंप्लेंट झाली तर ही जेलला जाणार आहे, त्यावेळेला हे पोलीस तिच्या बाजूला उभे राहणार नाहीयेत. मला वाटतं याची खोलवर तपासणी केली पाहिजे. उत्तराखंडामधल्या ज्या नागरिकाची फसवणूक झाली आहे ना, तो माणूस देखील भारतीय आहे, त्याचाही अधिकार आहे. उलट महाराष्ट्र पोलिसांनी यात पुढाकार घेऊन एक खूप मोठा रॅकेट ओपन केला पाहिजे. म्हणजे आरोपी माहिती आहे का? तर आरोपी माहिती आहे. म्हणजे या मुलीलाही त्या आरोपीचं नाव माहिती आहे. काय नाव आहे त्याचं? जय शकला नावाचा एक व्यक्ती आहे. त्यांनी हा सगळा फ्रॉड केलाय. त्याला पोलिसांनी बोलवलं देखील पोलीस स्टेशनला, पण त्याच्यावर कुठल्याच प्रकारची एवढ्या मोठ्या फ्रॉड नंतर कारवाई होत नाही, चौकशी होत नाही. खरं तर हा मॅटर सीआयडी वगैरेकडे दिला पाहिजे की एवढे पैसे तुम्ही फ्रॉड करून आणता कसे एका मुलीच्या अकाउंटला 20 वर्षाच्या? अशा कितीतरी मुली असतील, कितीतरी कॉलेजची मुलं असतील ज्यांच्या अकाउंट त्यांच्या नावाने अकाउंट ओपन केले गेले असतील आणि त्यांच्या नावावर एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे घेतले गेले असतील. जर पोलिसच हिला मदत करत नसणार तर करायचं काय? मला वाटतं महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनातला अतिशय महत्वाचा चर्चेचा विषय हा. मी माझ्या अनेक जे आमदार मित्र आहेत त्यांना देखील आज पत्र पाठवतोय आणि हा विषय चर्चेत घ्यावा अशी मी त्यांना मागणी करतोय. पण मला असं वाटतंय की या विषयात खूप मोठा झालमोल आहे. आता या मुलीबरोबर काय घडलं ती तुम्हाला सांगेल. मेरे पापा के दोस्त की बेटी चांदनी सिंह, वो बैंक में जॉब करती है. उन्होंने मुझे बोला था कि बैंक में उनको टारगेट होता है, उनके टारगेट पूरा करने के लिए उनको अकाउंट्स ओपन करवाने हैं. उन्होंने मुझसे अकाउंट्स ओपन करवा के लिए उसके जो भी एक्सेस थे खुद के पास रखा, क्योंकि मैं मतलब स्टडी करती हूँ तो मैं तो जो उसमें पैसे डाल नहीं पाऊंगी ये बोल के उन्होंने पूरे एक्सेस ले लिया. 1-1.5 महीने में बंद कर दूंगी मैं अकाउंट्स, ये बोल के लिया था. फिर मुझे 3 दिसंबर को पता चलता है, एक मैसेज आने की वजह से मेरे फ़ोन पे कि उसमें कुछ फ्रॉड है, मतलब चेन्नई उड़ीसा का कंप्लेन है उसके ऊपर. ये सारी बातें मैं आके रामनगर पुलिस स्टेशन में बताई और अविनाश यादव को ये सारी चीज़ें होने के बाद मेरी दादा को मिली. दादा को बताया ऐसे ऐसी चीज़ें हुई है मेरे साथ, बट मुझे सिर्फ पुलिस वाले घुमा रहे हैं 3 महीने से. मैं एडिशनल सीपी को भी मिली, मैंने 2 से 3 बार डीसीपी सर को मिलने की भी कोशिश की, मैं एसीपी सर को भी मिली हूँ. उन्होंने मुझे पूछा आपका क्या नुकसान हुआ इन सब में. मेरा बस इतना ही रिक्वेस्ट है कि मेरे जैसे और स्टूडेंट के साथ ऐसा नहीं होना चाहिए. जिसके साथ हुआ है उनको भी न्याय मिलना चाहिए और जिसका पैसा हमारे अकाउंट में आया उनको भी न्याय मिलना चाहिए.